मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावरती ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक सुरू झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे या बैठकीला उपस्थित आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही या बैठकीत आहेत। मराठा समाजाला 54 लाख नोंदींप्रमाणे दिलेलं कुणबी आरक्षण रद्द करावं, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे सरकारनं लेखी द्यावं, या मागण्या ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या आहेत। सरकारने या मागण्या मान्य केल्या तरच आंदोलन मागे घेतलं जाईल, असंही हाके आणि त्यांचे सहकारी लक्ष्मण वाघमारे म्हणाले आहेत। आणि आपले दोन प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मुंबईतून सूरज सावंत आणि जालन्यातून रवी मुंढे सध्या आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात, सूरज सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सूरज, गेल्या 7-8 दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। अखेर शिष्टमंडळाची बैठक सुरू झाली आहे। दोन महत्त्वाच्या मागण्या समोर ठेवल्या गेल्या आहेत। काय अपडेट्स आहेत सध्याचे? प्रज्ञा, नुकतीच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये सुरुवातीला बैठक झाली आणि या बैठकीनंतर हे तिघही आता शिष्टमंडळांच्या बैठकीत सहभागी झालेले आहेत। जी प्रामुख्याने लक्ष्मण हाकेंची मागणी आहे की जे 54 कुणबी दाखले हे देण्यात आले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, कुठल्या जिल्ह्यात नेमके किती दाखले देण्यात आलेले आहेत त्याची माहिती सरकारने सादर करावी, या संदर्भात प्रथम चर्चा होणार आहे। त्याचबरोबर या नोंदींमुळे ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही याचं स्पष्टीकरण देखील मागण्यात आलेलं आहे। त्या विषयावर देखील प्रामुख्याने या बैठकीत चर्चा केली जाणार आहे। सुरुवातीला ओबीसी नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, कसा त्यांनी अभ्यास करून या संपूर्ण गोष्टीचा आलेले आहेत हे ऐकून सरकार घेणार आहे आणि त्यानंतर पुढची जी सूचना आहेत त्या देखील मांडल्या जाणार आहेत। सरकारचं नेमकं म्हणणं काय आहे किंवा सरकारकडनं काय अपेक्षित आहे हे देखील ओबीसी नेत्यांकडनं जाणून घेतलं जाणार आहे। या संपूर्ण बैठकीत आता सरकार लेखी आश्वासन देतं का आणि लेखी आश्वासन दिलं तर त्याची नेमकी पूर्तता, अंमलबजावणी किती दिवसात करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आजच्या बैठकीनंतर लक्ष्मण हाकेंचं जे उपोषण चालू आहे ते मागे घेतलं जातंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी प्रामुख्याने म्हटलेलं आहे की लेखी आश्वासनच आम्हाला हवं आहे आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे। नुकतीच या बैठकीला सुरुवात जी आहे ती झालेली आहे। या संपूर्ण बैठकीत आपण पाहतोय तर 9 मंत्री हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर त्याचबरोबर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अतुल सावे, गिरीश महाजन, आमदार गोपीचंद पडळकर, त्याचबरोबर मंत्री संजय बनसोडे, उदय सामंत मंत्री हे दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर पंकजा मुंडे आणि प्रकाश शेंडगे हे देखील दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर वडील गोद्री या ठिकाणचं जे शिष्टमंडळ आहे ते देखील उपस्थित आहे आणि पुण्याहून आलेले बरोबर आहे सूरज, अवघ्या ओबीसी समाजाचंच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष सुद्धा या बैठकीकडे लागलेलं आहे। या बैठकीतून काही मार्ग निघतो का, आंदोलन मागे घेतलं जातं का याची उत्सुकता आहे। सूरज सोबत राहा, आपण जालन्यामध्ये जाऊयात। रवी मुंडे सध्या आपल्यासोबत आहेत। आरक्षणाचं केंद्रस्थान जालना झालंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही रवी, कारण का एकीकडे मराठा आरक्षणासाठीचं आंदोलनही इथेच होतंय तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणासाठीचं वडीगोद्री इथे आंदोलन होतंय। काय परिस्थिती आहे आंदोलन स्थळावरती? शिष्टमंडळाची बैठक एकीकडे सुरू आहे। प्रज्ञा, खरं तर लक्ष्मण हाके यांनी ज्या 5 प्रमुख मागण्या उपस्थित केलेल्या होत्या, अर्थात त्यामध्ये काही ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळ असेल, याशिवाय काही ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचं वसतिगृह असेल आणि जनगणनेबाबतीतचा त्यांचं एक मागणी आहे। मात्र यातील सर्वात प्रमुख मागणी हीच आहे की सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि तो कसा लागणार नाही हे लेखी द्यायला हवं आणि बोगस कुणबी नोंदीच्या बाबत त्यांनी एक श्वेतपत्रिका जारी करण्याचं देखील त्यांनी मागणी केलेली आहे। ह्या सगळ्या मागण्यांना अनुसरून कुठंतरी आजची बैठक आश्वासक आहे आणि त्यामध्ये काहीतरी होईल अशी आशा आंदोलकांना आहे। आणि आज सकाळपासूनच लक्ष्मण हाके यांनी जी शिष्टमंडळासमोर मागण्या केलेल्या आहेत त्या शिष्टमंडळाच्या विनंतीहून त्यांनी देखील इथलं स्थानिक जे समन्वय समिती आहे त्यांचं एक शिष्टमंडळ सरकारच्या शिष्टमंडळाला बातचीत करण्यासाठी पाठवलं। आता ह्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होती, या 5 ज्या मागण्या आहेत यामधील इतर 3 ज्या मागण्या आहेत जसं की जनगणनेची असेल किंवा ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची असेल किंवा आर्थिक महामंडळाची असेल, याबाबतीत सरकार कुठली तरी भूमिका घेऊ शकतं आणि या अनुषंगाने एखादं पाऊल पुढे टाकलं जाऊ शकतं। मात्र आता अशी परिस्थिती आहे की लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे आणि प्रकृती खूप खालावलेली आहे। सकाळी डॉक्टरांनी तपासणी केलेली आहे, उच्च रक्तदाबाचा प्रॉब्लेम त्यांचा अजूनही कायम आहे, तो काही सुधारलेला नाही। अशा अवस्थेत
परिस्थितीमध्ये सरकार कुठली मध्यस्थी करतं, कुठली मधली भूमिका काढतं? कारण आंदोलक बी आक्रमक आहेत आणि दुसरीकडे सरकारला आता दुहेरी पेच आहे की मनोज जरांगेंचं आंदोलन असेल किंवा ओबीसीचं आंदोलन असेल, यातला मध्यभाग कसा काढायचा असा एक प्रश्न आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी आता चर्चा हीच आहे की आजची काहीतरी बैठकीमधून काहीतरी निर्णय होईल आणि त्यातून काहीतरी समाधान निघेल अशी आंदोलकांना आशा लागलेली आहे. प्रज्ञा, बरोबर आहे. या शिष्टमंडळाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे आणि या संदर्भातले अपडेट सूरज आणि रवी तुमच्या दोघांकडून जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.